अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या पतीचा पत्नीनेच काटा काढला आणि यासाठी तिने मदत घेतली ते तिच्या प्रियकराची। नमस्कार, मी राजेश शेतकरे, द पब्लिक वॉइस न्यूज पुणे। ती पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना होती। एखाद्या चित्रपटाचं कथानक शोभेल अशीच ही घटना घडली होती। अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या पतीचा काटा काढण्यासाठी पत्नीनेच प्रियकराला 5 लाख रुपयाची सुपारी दिली, कारण की पत्नीला सतीश वाघ यांचे संपूर्ण आर्थिक व्यवहार देखील स्वतःच्या हातात हवे होते। 9 डिसेंबर हा दिवस पुणेकर विसरू शकत नाही, कारण पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्राला हादरून टाकणारी घटना पुण्यात घडली होती। सत्तेत असणारे भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा मॉर्निंग वॉकला गेले होते, ते घरी परतलेच नाही। काळजीपोटी मामी आणि भाच्याने योगेश टिळेकर यांना कळवले। कुटुंबियांनी तत्काळ हडपसर पोलीस स्टेशन गाठले आणि मिसिंगची कंप्लेंट दाखल झाली। वरवर पाहता हा गुन्हा अगदी सारा सरळ वाटत होता, कारण हडपसर येथे सतीश वाघ हे प्रसिद्ध शेतकरी आणि हॉटेल व्यावसायिक होते। त्यांचं ब्लूबेरी नावाचं हॉटेल देखील होते। हे जे त्यांचं अपहरण झालं होतं ते खंडणीसाठी किंवा शेतीच्या वादातून झालं असण्याची शक्यता पोलीस वर्तवत होते, परंतु योगेश टिळेकर हे राजकारणात असल्यामुळे काही राजकारणाचा अँगल देखील मिसिंगला आहे का हा देखील तपासला जात होता। संपूर्ण पोलीस यंत्रणा आणि योगेश टिळेकर यांचे कुटुंबीय हे खंडणीच्या फोनची वाट बघत होते, परंतु संध्याकाळी अचानक यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वने घाटामध्ये सतीश वाघ यांचा मृतदेह आढळून आला आणि याबद्दलची माहिती तिथे परिसरात फिरणाऱ्या नागरिकांनी पोलिसांना दिली। परंतु हा मृतदेह वेगळीच कहाणी विशद करत होता, कारण की सतीश वाघ यांच्या मृतदेहावरती एकूण 72 वार करण्यात आले होते। हे 72 वार इतक्या निर्घुण पद्धतीने केले होते की ते वारच सतीश वाघ यांचा जो खून आहे तो अतिशय रागातून झाला असल्याचं विशद करत होते। यासाठी आता पोलिसांच्या तपासाची सूत्र फिरली आणि पोलिसांना हे कळून चुकलं होतं की हा जो खून झालेला आहे हा रागातून झालेला आहे। यामुळे पोलीस आता या घटनेचा तपास करत होते। आरोपी एवढे हुशार होते हे आरोपी की यांनी एकही पुरावा मागे सोडला नव्हता, त्यामुळे पोलिसांच्या हाती काहीच लागत नव्हते। संपूर्ण शहरातील 420 सीसीटीव्ही कॅमेरे देखील तपासून बघण्यात आले होते, तरी देखील पोलिसांच्या हाती काहीच लागत नव्हतं। संपूर्ण पोलीस यंत्रणा ही काळजीत पडली होती, कारण की पोलिसांवरती दबाव होता आणि या खुनाचा उलगडाच होत नव्हता। अशातच पुण्याचे डॅशिंग अधिकारी आणि पुण्यामध्ये वन वे ज्यांनी सुरू केला, वन वे मॅन म्हणून ओळखले जाणारे पोलीस उपायुक्त मनोज पाटील आणि त्यांच्या टीमला अत्यंत महत्त्वाचा क्लू मिळाला। इथूनच पोलिसांना सर्व तपास सोपा झाला। तो असा की एक जी गाडी होती ती यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये शिंदवणे घाटामध्ये जाते आणि लगेचच परत येते, म्हणून या गाडीवरती खूपच दाट संशय बळावला। क्लू मिळाल्यानंतर सराईत गुन्हेगार पवन श्यामकुमार शर्मा, नवनाथ अर्जुन गुरसाळे, अक्षय जावळकर आणि सतीश जाधव यांना अटक केली। यानंतर या गुन्ह्यातील मास्टरमाइंड म्हणजे सतीश वाघ यांच्या पत्नी मोहिनी वाघ यांना देखील अटक करण्यात आली आहे। आतापर्यंत या गुन्ह्यात 5 आरोपींना पोलिसांनी अटक केली। योगेश टिळेकर यांच्या मामीने मामाचा इतका निर्दयी आणि निर्घुण पद्धतीने खून का केला असेल, ही संपूर्ण घटना समजून घेण्यासाठी आपल्याला 15 वर्ष मागे जावं लागेल। 15 वर्षापूर्वी म्हणजेच 2021 साली अक्षय जावळकर आणि त्याचे कुटुंबीय म्हणजेच आई वडील कुटुंबाचा उदरनिर्वाह भरण्यासाठी आणि मुलाच्या शिक्षणासाठी हडपसर येथे आले होते आणि ते सतीश वाघ यांच्याकडे भाड्याने राहत होते आणि त्यांचा वडापावचा गाडा ते चालवत होते। यावेळी अक्षय जावळकर याचेही वय 9 वर्ष होते। सतीश आणि मोहिनीच्या मुलाचे वयही तेवढेच होते। हे दोघेही मित्र होते, त्यामुळे अक्षयचाही सतीश यांच्या घरात चांगलाच वावर होता। अक्षयचे आई वडील वडापाव विकून स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत होते। जावळकर कुटुंबियांनी अक्षयला काटकसर करून सिव्हिल इंजिनियर बनवलं होतं। इथपर्यंत सर्व नीट होतं। 2013 साली अक्षय जावळकर हा 21 वर्षाचा झाला। मोहिनी वाघ की ज्यांचं वय 37 वर्ष होते, त्यांचे आणि जावळकर यांच्या अनैतिक संबंधाला इथूनच सुरुवात झाली आणि या अनैतिक संबंधांमध्ये सतीश वाघ हे अडसर ठरत होते। शेवटी सततच्या वादाला कंटाळून जावळकर कुटुंबियांनी 15 वर्षानंतर सतीश वाघ यांची खोली सोडली आणि तेथूनच जवळ असलेल्या एका दुसऱ्या भागात त्यांनी खोली केली आणि तसेच अक्षय जावळकर हा सिव्हिल इंजिनियर झाल्याने त्यांनी देखील याच भागात त्याचा व्यवसाय सुरू केला होता आणि आता मुलगा सेटल झाल्यानंतर जावळकर कुटुंबियांनी अक्षय वाघचं लग्न देखील केलं होतं, परंतु लग्न झाल्यानंतरही अक्षय जावळकर आणि मोहिनी वाघ यांचे अनैतिक संबंध तुटू शकले नाही, ते सुरूच होते आणि याबद्दलची संपूर्ण माहिती सतीश वाघ यांना होती। शेवटी सतीश वाघ हे कायमच मोहिनी वाघ यांना मारहाण करत होते। अक्षय जावळकर या संदर्भात मोहिनी आणि
सतीश वाघ यांच्या सतत वाद होते. सतीश वाघ मोहिनीला मारहाणही करत होते. हा राग मोहिनीच्या मनात होताच. यातूनच मोहिनीला सुटका हवी होती. यासाठी मोहिनी वाघ यांनी वर्षभरापासून प्लॅनिंगही केले होते. एकतर मोहिनीच्या हातात आता आर्थिक व्यवहारही राहिला नव्हता, तसेच तिला अक्षय जावळकरला भेटता देखील येत नव्हता. हा राग दिवसेंदिवस मोहिनी वाघ यांच्या मनात धुमसत राहिला आणि शेवटी मोहिनीने खूप विचार करून शक्कल लढवली. ओळखीच्याच व्यक्तीला सतीश वाघ यांची 6 महिन्यापूर्वी सुपारी दिली होती, परंतु हा प्लॅन फसला. परत मोहिनीही विचार करत होती की आत्ता काय करावे. शेवटी तिने अक्षय जावळकर याला हाताशी धरलं. तू जर माझं काम केलं नाही तर आपल्या संबंधांबद्दल सतीश वाघ यांना सांगेल आणि तिने चक्क अक्षय जावळकर याला सतीश वाघला मारण्याची सुपारी दिली. 9 डिसेंबरला सतीश वाघ हे नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. तेव्हा या चौघांनी त्यांचे अपहरण केले. गाडीत त्यांना बसवले आणि गाडीत बसवल्यानंतर चालत्या गाडीतच त्यांच्यावरती 72 निर्घुण असे वार केले आणि तेव्हाच सतीश वाघ यांचा मृत्यू झाला होता आणि जो मृतदेह होता तो शिंदवणे घाटात फेकला होता. सतीश वाघ यांना 2 मुले आहेत. एक मुलगा तर अक्षय जावळकरचा परम मित्र आहे, जिवलग मित्र आहे. आत्तापर्यंत या कटात पोलिसांनी 5 जणांचा सहभाग असल्याचं सांगितलेलं आहे आणि 5ही आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे. यामध्ये जे शस्त्र वापरण्यात आले होते, एकूण 3 शस्त्र हे वापरले होते. ते शस्त्र आरोपींनी कुठे फेकले त्याचा शोध देखील पोलीस करत आहे. समोर बसून म्हणजेच मोहिनी वाघ आणि अक्षय जावळकरला समोरासमोर बसून पोलिसांनी चौकशी केली. त्या चौकशीत असे समजले की सतीश वाघ यांचं देखील बाहेर अफेअर सुरू होतं, त्यांचे देखील बाहेर अनैतिक संबंध होते. तसेच मोहिनी वाघ यांनी फक्त अक्षय जावळकरला सतीश वाघ यांचे हातपाय तोडण्याची सुपारी दिली होती. परंतु मग त्यांचा खून कसा झाला, तो खून का करण्यात आला याचाच तपास सध्या पोलीस यंत्रणा करत आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरं आता पोलिसांच्या पुढील तपासात आपल्याला मिळू शकेल.